तिथल्या स्मशानभूमीची अवस्था तर अशी होती का तिथे गरजुल्ले, कुत्री वगैरे अशी बसायचे. मी भयानक परिस्थिती होती मी जाण्यापूर्वी 2012ची. आता युती तर होणारच आहे. त्यामुळे युती होणार आहे. त्यामुळे आम्ही 100च्या वर युतीमधून आम्ही नक्कीच माझं नाव मनोहर डुंबरे, प्रभाग क्रमांक 2 मध्ये ही तिसरी टर्म माझी आहे. तर मी बीजेपीचं नेतृत्व करतो आणि बीजेपीचा गटनेता मागच्या टर्ममध्ये मी गटनेता होतो. आता तुम्ही तो प्रश्न विचारला का प्रभागाचा विकास कसा केला, तर ह्या प्रभागामध्ये माझ्याकडे चाळी सिस्टीममध्ये राहणारे लोक आहेत, चाळीत राहणारे लोक आहेत, एक मध्यमवर्गीय बिल्डिंगमध्ये राहणारे आणि एक उच्चभ्रूमध्ये हिरंदानी इस्टेटमध्ये उच्चभ्रूमध्ये राहणारे असे 3 कॅटेगरीचे लोक माझ्या मतदार ह्या इथे प्रभागात राहत आहेत. आता जे चाळ सिस्टीममध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि उच्चभ्रू लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत. या तिन्ही समस्या सोडवताना ते तारेवरची कसरत असते. आता जिथे चाळ सिस्टीम आहे तिथे ड्रेनेज सिस्टीम नसते, त्यांच्याकडे पाण्याच्या टाक्या स्टोरेजचं पाणी नसतं, त्यांना नळाचं पाणी सगळा एक डोंगराळ म्हणजे टेकडी टाईप प्रभाग आहे तो. तिथे पाणी व्यवस्थित पोहोचत नाहीये. तिथे स्मशानभूमीची समस्या होती, रस्त्यांची समस्या होत्या, पायवाटेची समस्या होत्या. तर ह्या सगळ्या गेल्या 10 वर्षामध्ये मी 90% 100% बोलू शकतो, पण 90% सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तिथल्या स्मशानभूमीची अवस्था तर अशी होती का तिथे गरजुल्ले, कुत्री वगैरे असे बसायचे. आणि भयानक परिस्थिती होती मी जाण्यापूर्वी 2012च्या दरम्यान. नंतर मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ती स्मशानभूमी अद्ययावत केली. पाण्याच्या टाकीची तिथे दिवसेंदिवस लोकसंख्या एवढ्या पद्धतीने वाढत होती का तिथे 7 लाख कॅपॅसिटीची पाण्याचे स्टोरेज तिथे होतं. आता ती मी 15 लाख लिटर पाणी राहण्याची कॅपॅसिटीची टाकी बांधलेली आहे तिथे. तेव्हा कायमस्वरूपी त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकेल. तो झाला. तिथल्या गटर आल्या, पायवाटा आल्या, त्या समस्या सगळ्या सिमेंट काँक्रीटच्या केल्यात आणि तिथे त्या भागात तर केल्यात, पण ब्रह्मांड आणि हिरंदानी भागामध्ये माझ्याकडे तुम्ही आत्ताही तुम्ही जर चॅनलद्वारे तुम्ही फिरला, एकही खड्डा दिसणार नाही तुम्हाला. कुठेही सिमेंट काँक्रीटचे संपूर्ण रस्ते आहेत. म्हणजे आपल्या संपूर्ण ठाणे शहरातला हा एकमेव प्रभाग असा आहे तर संपूर्ण रस्ते माझे सिमेंट काँक्रीटचे झालेले. तर विरोधकांना बोलण्यासाठी काय असतं, विरोधक माझं कधी चांगलं बोलणारच नाही. तर त्यांना जर पोळी भाजायची असेल, त्यांना जर माझी जागा घ्यायची असेल तर माझे दोष दाखवणं, पण ते दाखवत नाहीत, फक्त बोलतायत. त्यांनी दाखवावेत रस्त्यावर. आता गटर पायवाटा म्हणजे आम्ही जर फुटपाथ आहेत ते तुटलेले असतील, कुठे गटर तुटलेले असेल, तर गेले 3 वर्ष आम्ही माझी नगरसेवक आहे. एकही रुपयाचा निधी नाही आमच्याकडे. कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष म्हणजे 5 वर्ष आमच्याकडे विदाऊट निधीचं आम्ही हा प्रभागामध्ये नेतृत्व करतोय. या 5 वर्षामध्ये एकही रुपया निधी महानगरपालिकेने दिलेला नाही. 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आणि 3 वर्ष माझी नगरसेवक असल्यामुळे. त्यामुळे कुठेतरी पायवाटा वगैरे अशा थोड्या निघालेल्या असतील, त्याच्या टाईल्स निघालेल्या असतील, कुठे टॉयलेट अस्वच्छ असेल किंवा कुठे गटर वाहत असेल, गटर तुटला असेल, तर ह्या समस्या राहणार. आता आम्ही येणाऱ्यानंतर फेब्रुवारी, आता इलेक्शन झाल्यानंतर फेब्रुवारी नंतर आम्हाला आमचा निधी असतो, जो नगरसेवक निधी असतो, प्रभाग सुधारणा निधी, या निधीतून ही सगळी कामं करायला मिळणारच आहेत. ती कामं होणारच आहेत. आता मध्यमवर्गीय म्हणजे आमच्या हिरांना ब्रह्मांड हा एरिया, ब्रह्मांडमध्ये तर मध्यमवर्गीय क्लास आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. तिथं लाईट, पाणी आणि नाले व्यवस्था, धूर फवारणी असेल, फायलेरी असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी इथं कुठेही नाही. माझ्याकडे एक तुर्फेवाडा तलाव आहे, तो तलावाचं सुशोभीकरण केलेलं, लोक असते ते जाऊन बसत्या ब्रह्मांडमध्ये. हिरंदानीमध्ये काय उच्चभ्रू लोक आहेत, तिथे बिल्डरच एवढा मोठा नाव आहे, त्याचा ब्रँडच एवढा हिरंदानीचा मोठा आहे. तर तिथे त्यांनी त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण त्यांचं कसं आहे, त्याचा मेंटेनन्स ते सगळं बिल्डर करतोय. म्युन्सिपल कमिशनरकडे किंवा म्युन्सिपालिटीकडे म्हणजे कॉर्पोरेशनकडे याच्या सुविधेचा आमच्याकडे काय तो कामाचा लोड येत नाही. पण तरी तिथे कोणाला ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून द्या, कोणाला डोमेसाईल सर्टिफिकेट काढून द्या, कोणाला काही उत्पन्नाचा दाखला काढून द्या, ह्या ज्या त्या लोकांना ऍडमिशनच्या काळामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, ते त्या पद्धतीने मी सोडवतो. ब्रह्मांडचे प्रश्न वेगळे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने सोडवतो. चाळ सिस्टीम मधले जे प्रश्न आहेत त्यांच्या पद्धतीने. त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये आत्ता ते 12-13 वर्ष, म्हणजे ते 10 वर्ष आणि हे 3 वर्ष, 13 वर्षामध्ये फार पद्धतीने मी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. माझं ऑफिस आज एकमेव ऑफिस माझं इथे चालू आहे. तर ते सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास मी लोकांना इथे उपलब्ध असतो. शनिवार रविवार तर फुल टाईम बसलेलो असतो, कारण इथे सगळे कामाला सकाळी 9 ते संध्याकाळी 8 पर्यंत कामावर जाणारे लोक आहेत. त्यामुळं शनिवार रविवार लोक तिथे वेळ असतो आणि त्या शनिवार रविवारमध्ये मी सगळ्यांशी संपर्क साधण्यासाठी दिवसभर ऑफिसमध्ये बसून असतो. ठाण्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची सध्या समस्या आहे आणि लोकांकडून जनतेचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्यांच्याकडून की सत्ताधाऱ्यांचं इथे लक्ष नाहीये. काही योजना केली जात हं, नाहीये. हं. स्मार्ट सिटी म्हटली जाणारी ही ठाणे शहर आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हां, आता आमच्याकडे हा घोडबंदर हा एक उपनगर आहे. ठाणे शहरात एक उपनगर आहे आणि इथे समस्या ह्या घोडबंदरवासियांना एकतर ट्रॅफिक जॅमची समस्या मोठी भेडसावते, पाण्याची समस्या आणि सगळ्यात मोठा म्हणजे गार्बेज. आमच्याकडे स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळं इथे कचरा उचलणं आणि ते डम्पिंगमध्ये जाणं
ही एक 3 समस्या आमच्या सगळ्या ह्या घोडबंदरवासियांना फार आहेत. आता ट्रॅफिकच्या बाबत बोललात, तर ट्रॅफिक आता देवेंद्रजी ज्यावेळेला पहिले 5 वर्षात होते, त्या काळातलं. नंतर ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मेट्रोचं काम संपूर्ण ठप्प झालं होतं त्या 2.5-3 वर्षामध्ये. कोविडच्या काळात पण काम थांबवलं. ते 5 वर्ष जे आहेत ना, ते कंप्लीट वाया गेले. नंतर एकनाथजी शिंदे आमचं महायुतीचं परत सरकार आलं, तेव्हा परत कामं झपाट्याने चालू झाली. एकदा मेट्रो आणि घोडबंदर रोड हा वाईड झाल्यानंतर त्या मेट्रोच्यामुळे जे खोदलेले रस्ते होते त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत होतं. आता मार्च एप्रिल म्हणजे एप्रिल ते मे पर्यंत आहे ना 90% लोकांना राहत मिळेल, म्हणजे त्याच्यावर ट्रॅफिकपासून मुक्तता मिळेल ट्रॅफिकच्या बाबत. कारण का असं ज्यावेळेला आपण ज्यावेळेला आपण इंटिरियरला करतो, की इंटिरियर करताना 6-7 महिने आपल्याला घरात पण त्रास होतो, धुळीचा असू द्या बाकीचा. तर आता एवढे मोठे रोड वाईड होत आहेत, रेल्वे होते, त्याच्यामुळे लोकांना एक 2-4 वर्षाचा त्रास होते. काही जादूची छडी नाही का आज काम चालू केलं लगेच उद्या तुमचं मेट्रो लाईन चालू होईल किंवा रस्ते हो. तर एप्रिल मे पर्यंत संपूर्ण रस्त्यांची कामं संपल्यानंतर हा ट्रॅफिक जामचा प्रश्न मिटेल. पर्यायी रस्ते पण पर्यायी मार्ग पण ठाण्यातून बाहेर जाण्यासाठी अहमदाबाद रोडला कसं जायचं त्यासाठी पर्याय रोड आहे. कोस्टल रोड तयार होतोय. कोस्टल रोड 3.5 ते 4 वर्षामध्ये कोस्टल रोड झाल्यानंतर नावाशिवामधून जे हेवी व्हेकल्स ठाणे शहरातून जात आहेत ते सगळं कोस्टल रोडने जातील. त्यामुळे घोडबंदर रोडवरनं हेवी व्हेकलचा जो जंक आहे तो येतो, तो संपूर्ण कोस्टल रोडवर डायव्हर्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ह्या रोडवरचं ट्रॅफिक कमी होईल. नंतर टिकुजिनेवाडीच्या इथून अंडर बायपास निघतोय, म्हणजे तो बोगद्यातनं जातोय. 12 मिनिटात तुम्ही बोरवलीला जाल, तर तो रस्ता 3 ते 4 वर्षामध्ये संपतोय. म्हणजे अशी विविध वेगळ्या वेगळ्या मार्गाने ठाण्याच्या बाहेर जाण्यासाठी, म्हणजे नवी मुंबई येऊन न्हावासेवा येऊ किंवा अहमदाबादहून जो रोड येतील किंवा आपल्या नागपूरवरनं समृद्धी येऊन जे लोक ठाण्यात येतात आणि ठाण्यातून बाहेर जातात, तर ते जर शहराच्या बाहेरच्या बाहेर जर गेले तर ठाण्यातली वाहतूक कोंडी ही समस्या संपलेली असेल. राहिला प्रश्न पाण्याचा. आता पाण्याला आमच्याकडे स्वतःचं धरण नाहीये, डॅम नाहीये. आता त्याच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, कारण आम्ही युतीमध्ये आहोत. पण आता आमचं स्वतःचं धरण लवकरच तयार होते. ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं हक्काचं धरण झाल्यानंतर ह्या 1-2 वर्षामध्ये पाण्याची समस्या सुद्धा मिटेल. पण पाण्याची समस्या मिटेल असं कोणीही खात्रीलायक सांगू शकत नाही, कारण लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढते त्या पद्धतीने धरणाची साईज कधी मोठी होत नसते. धरण त्याच साईजचं राहतं. पण आज आम्ही 2011-12 मध्ये मी ज्यावेळेला 17ची निवडणूक लढवली त्यावेळेला माझे मतदार होते 12 लाख. आता तेच ठाणे शहराचे 16-17 लाख झालेले आहेत. म्हणजे ही 5 लाखाची नुसती मतदार संख्या वाढली, तर ती लोकसंख्या किती पटीत वाढलेली असेल. म्हणजे 25 लाखाच्या आसपास लोकसंख्या आत्ता झालेली आहे आणि 2011च्या जनगणनेप्रमाणे आपण 12 लाखाच्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट डबल लोकसंख्या झालेली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या ही राहत राहणार. लोकांना एकच विनंती आहे का पाणी वाच वापरताना त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे लोकांनी पण ठरवलं पाहिजे, का आपण त्याची बचत केली पाहिजे. निसर्ग आहे, कधी 5 महिने पाऊस पडतो तर कधी 2 महिन्यात पाऊस संपतोय. मग ह्या निसर्गावर अवलंबून असल्यामुळे लोकांनी थोडं सजग राहावं लागेल का आपण पाण्याचा अपयोग करू नये. राहिलं डम्पिंग ग्राउंड. आता डम्पिंग ग्राउंड काय होतं, ज्यावेळेला आपलं ठाणे शहर आहे, ठाणे शहराला एका बाजूला खाडी एका बाजूला डोंगर आहे आणि त्याच्यामुळे काय आलं, डम्पिंग ग्राउंड आपल्याला कुठे मिळत नाही, त्या शहराची वाढ होत झाली. ज्या ज्या आपण ठाणा सिटीच्या बॉर्डरला आपली छोटी गावं होती किंवा रिमोट एरिया होता, तिथे पूर्वी डम्पिंग ग्राउंड आपण तिथून तो आपला सगळा डंप करत जायचो. पण आता त्या डम्पिंग ग्राउंडच्या जवळ छोटी छोटी गावं झाली, इमारती झाल्या, तर मग त्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला आणि आपल्याला तिथून ते आंदोलनं करायला लागले आणि मग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न उद्भवायला लागला. कारण आता तुम्ही केलं पुणा झालं, नागपूर झालं किंवा नाशिक झालं, यांना लँड पार्सल फार आहे, म्हणजे लँड मोठी आहे, जमीन मोठी असल्यामुळे ते कोणत्याही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तिथे डम्पिंग करू शकतात. तसं ठाणे शहरात झालं, मुंबईला झालं, मीरा भाईंदरला झालं, संपूर्ण एक खाडी, समुद्र आणि डोंगर असं असल्यामुळे भौगोलिक दृष्टीने इथे डम्पिंग ग्राउंड करणं तसं मुश्किल आहे आणि त्यामुळे तो त्रास होतोय. तर लोकांनी ओला कचरा आपला सोसायटी असू द्या, त्यांनी आपला ओला कचरा जर सोसायटीमध्ये त्याचं डिस्पोजल केलं, त्याचं जर कंपोस्ट बनवलं, तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला डम्पिंग ग्राउंडचे जे दुर्गंधी आहे किंवा डम्पिंग ग्राउंडची समस्या सोडू शकतो आपण. त्या 3 समस्या सगळ्यात मोठ्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरामध्ये भाजपची लढत कशी असणार? आता युती तर होणारच आहे. त्यामुळे युती होणार आहे. त्यामुळे आम्ही 100च्या वर युतीमधून आम्ही नक्कीच नगरसेवक आमचे 100च्या वरती निवडून येतील आणि चांगल्या पद्धतीनेच येतील, म्हणजे असं काही निवडणुकीच्या नंतर हं. प्रभागाचा विकास एकंदरीत कशा पद्धतीने असणार आणि ठाणे शहर डेव्हलप कसं होणार? नाही आता आमच्या आता म्हणजे इथले आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार. आता अजितदादा पवारांचं पश्चिम महाराष्ट्राकडे असलं तरी हा ठाणे शहरावर एकनाथजी शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे गणेश नाईक जे आहेत, केळकर साहेब आहेत, डावकर साहेब, हे सगळे जे आमदार वरिष्ठ लोक नेते आहेत त्यांचं लक्ष आहे, चांगल्या पद्धतीने लक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून ठाणे शहराला
चांगल्या पद्धतीने रूप आणि बदललेलं असेल. या पुढच्या 5 वर्षात या ठाणे शहराचं रूप एकदम बदललेलं असेल. लोकांच्या बहुतेक समस्या ह्या सगळ्या समस्या कोणती तुम्हाला ट्रॅफिक जॅमची समस्या. कारण लोक काय म्हणतात आम्ही व्हीटी स्टेशनवरून ठाणा स्टेशनवर 45-55 मिनिट्समध्ये येतो. पण घोडबंदरला कासारवडीला जायला मला 1.5 ते 2 तास लागतात. ही समस्या एकदा सुटली ना तर लोक फार आनंदी राहतील, खुशी राहतील. शेवटचा प्रश्न विचारते. आता निवडणुका आलेल्या आहेत, अगदी जवळ आहेत. काय जनतेला आव्हान कराल? जनतेला एकच आव्हान आहे, तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आमच्या युतीला भरघोस मताने मतदान करा. आणि तुमचा विश्वास जसा तुमचा एवढ्या वर्ष ठेवला आहे तो पुढे ठेवा. आम्ही तुमच्या विश्वासाला पुढे तडा जाणार नाही आणि तुमच्या समस्या जास्तीत जास्त कशा कमी करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू.